या व्हिडिओमध्ये आपण सी-आर-एस पोर्टलवर 1 वर्षावरील विलंबित जन्म व मृत्यूची यादी कशी काढायची ते बघणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही आपल्या सी-आर-एस या साईटला यायचं आहे. तिथं बघा, इथं लॉग इन ऑप्शन आहे. लॉग इन ऑप्शनवर तुम्ही जेव्हा बघाल, तिथं तुम्हाला रजिस्ट्रेशन फंक्शनरीज ऑर इन्स्टिट्यूशन आहे. इथं क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही क्लिक करणार, तिथं तुमचा आयडी टाकायचा, पासवर्ड टाकायचा आणि कॅप्चा टाकायचा. आता जेव्हा तुम्ही कॅप्चा टाकणार, आता हा कॅप्चा तुम्ही व्यवस्थित टाकायचा आहे. आता इथे कॅप्चा काय येईल? 24 आणि लॉग इन करणार. लॉग इन केल्यावर तुम्हाला ओ-टी-पी येणार आहे. तो ओ-टी-पी इथे एंटर करायचा आणि लॉग इनवर क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही आपल्या संस्थेचा आयडी व पासवर्ड टाकून सी-आर-एस पोर्टलवरती लॉग इन करता, तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल. इथं बरेच ऑप्शन आहे, बर्थ, डेथ. ठीक आहे. तर आपण सर्वात आधी इथं बर्थची यादी डाउनलोड करू. ठीक आहे. जेव्हा तुम्ही बर्थवर क्लिक करणार, तेव्हा तुम्हाला तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथं बरेच ऑप्शन आहेत. ॲड ओल्ड इव्हेंट, रजिस्टर बर्थ आणि इथं बघा एक ऑप्शन आहे बर्थ रजिस्टर म्हणून. बर्थ रजिस्टर म्हणून. आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही बर्थ रजिस्टर इथं क्लिक करणार, तेव्हा तुम्हाला असं इंटरफेस दिसणार. तिथं काय करायचं आहे, आता बघा आपल्याला जी जन्माची यादी काढायची आहे, ती काढायची आहे 1 ऑक्टोबर 1 ऑक्टोबर 2023. ते कितीपर्यंत काढायची आहे? आपला जो शासनाचा जी-आर आहे, तो आहे 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबर 2025. तर इथं तुम्हाला डायरेक्ट असं टाकून यादी निघणार नाही. तर तुम्हाला काय करावं लागेल, इथं 31 डिसेंबरपर्यंतची यादी निघत असते. तर तुम्ही ऑक्टोबर 2023 ते 31 डिसेंबर 23 पर्यंत पहिले इथं टाकावं लागणार. मग ही याची वेगळी यादी निघेल. मग त्यानंतर 1 जानेवारी 24 ते 31 डिसेंबर ही यादी वेगळी काढायची आणि 1 जानेवारी ते 16 सप्टेंबर ज्या दिवशी आपला जी आला त्या तारखेपर्यंत इथं टाकायचं आहे. इथं सुरुवातीची तारीख येईल 1 ऑक्टोबर 23 इथे येईल आणि ही लास्टची इथं टाकायचं. तर इथं तुम्ही अशी तारीख सिलेक्ट करायची आणि जेव्हा तुम्ही सर्च बटनवर क्लिक करणार, तेव्हा तुम्हाला तुमच्या संस्थेची लिस्ट येईल. आता इथं या संस्थेमध्ये 1 वर्षापेक्षा जास्तचं जे बर्थ झाले आहे, त्याची यादी आली आहे. तर इथं जेव्हा तुम्ही डाउनलोड करणार, डाउनलोड झालेली यादी तुम्हाला इथं बघा डाउनलोड बाण आहे. ते तुम्ही क्लिक करायचं बर्थची तुम्ही जी डाउनलोड केली, ती तुम्हाला इथं दिसणार आहे. इथं ओपन करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही ओपन करता, त्यावेळेस सर्वात आधी इथं इनेबल एडिटिंग या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही इनेबल एडिटिंग करता, तिथं अ, तुम्ही काही पण इथं एडिट करू शकता. आता बघा, तुम्हाला काय सांगितलंय, की इथं दिमागच्या ऐवजी डेज नाव टाइप करायचं आहे. तर मी इथं डेज टाइप करून घेतो. डेज. डेज टाइप केल्यावर आपण इथं करायचं इक्वल आणि डेट ऑफ रिपोर्टिंग इथे एक ऑप्शन आहे बघा. डेट ऑफ रिपोर्टिंग. डेट ऑफ रिपोर्टिंग. या डेट ऑफ रिपोर्टिंगमधली पहिली सेल सिलेक्ट करायची. करायचं आहे मायनस आणि डेट ऑफ बर्थ. जेव्हा तुम्ही करणार, त्यानंतर करायचं एंटर. जेव्हा एंटर तुम्ही करता, त्यावेळेस की जन्म झाल्यावर तुम्ही रिपोर्ट केव्हा केलं? जन्म झाल्यावर तुम्ही रिपोर्ट कधी केला? तर बघा इथं काय जन्म कधी झाला यांचा 2006ला जन्म झालाय आणि रिपोर्ट केलं यांनी 24 मध्ये आणि मग यांनी दाखला काढला. तर त्याला बघा किती दिवस झाले? 6,523. नक्कीच 1 वर्षापेक्षा जास्त आहे. तर जेव्हा तुम्ही इथं ड्रॅग करणार, तेव्हा तुम्हाला बघा आता बघा, तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे दिवस दिसतील. आता इथं 2च दिवस झाले म्हणजे यांचा 2018ला जन्म झाला आणि यांनी 18लाच रिपोर्ट केलं. तर आपले डेज आले आहेत. तर आता आपल्याला काय पाहिजे 365 पेक्षा जास्तचे पाहिजे म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्तचे आहे पाहिजे आहे आपल्याला. इथं सर्वच आहे. 1 दिवस झालेले आहे, 2 दिवस, 5 दिवस झाले आहे. आपल्याला 1 वर्षापेक्षा जास्तचे पाहिजे. 1 वर्षापेक्षा जास्तचे पाहिजे म्हणजे 365 दिवसापेक्षा जास्त जे असतील ते पाहिजे आपल्याला. तर मग यासाठी काय? यासाठी बघा जिथं
आता तुमच्या इथं तुम्हाला असं दिसेल. आता ह्या निळी लाईन जिथं आहे, तिला बघा इथं सिलेक्ट करायचं आपण आणि इथं सॉर्ट अँड फिल्टर नावाची कमांड आहे. इथं करायचं फिल्टर. आता इथं तुम्ही जेव्हा फिल्टर कराल, तिथं डेजच्या ठिकाणी इथं असं बाण आहे. त्याला क्लिक करायचं आणि इथं इथं 2 ऑप्शन आहे. एक सॉर्ट स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट आणि सॉर्ट लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. आता याच्यावर तुम्ही क्लिक करायचं. म्हणजे जी सर्वात जास्त दिवस झाले ते दिसेल आणि असं कमी-कमी होत तुम्हाला दिसणार आहे. तर आपल्याला काय 365 वर पाहिजे सर्व पाहिजे. तर बघा हे 365 वर आहे. आता हे सर्व कमी-कमी आहेत. तर हे 399, 900 सर्व 365 वरचे आहे. तर आपण काय करायचं, यांना सर्वांना सिलेक्ट करायचं. हे 399 वाले. याला करायचंय कॉपी. इथं ॲड म्हणून इथं करायचं दुसरी नवीन शीट घेऊन इथं याला करायचं, पेस्ट करायचं आहे. ठीक आहे. आता इथं तुम्हाला बरेच कॉलम दिसतील, पण आपल्याला सर्वच पाहिजे नाही. आम्ही तुम्हाला जो फॉर्मॅट दिलाय, त्या फॉर्मॅटमध्येच आपल्याला माहिती हवी आहे. तर इथं बघा तक्ता क्रमांक 1 आहे हा. याच्यामध्ये जन्म दिनांक, लिंग, बाळाचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, मुलाच्या वेळी पालकांचा पत्ता, अशा प्रकारचा हे सर्व कॉलम आहे. तर आपल्याला याच फॉर्मॅटमध्ये आपण जे डाउनलोड केलं आहे, बघा जे आपले डे सॉर्टेड झाले त्यासाठी आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर आता तिथं बघा डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ हा कॉलम आहे, याला ठेवायचं. नंतर सेक्स आहे, नंतर नेम ऑफ चाइल्ड आहे, ठीक आहे. नंतर नेम ऑफ फादर आहे, ठीक आहे. एवढे कॉलम आहेत तिथं. त्यानंतर आधार नंबर ऑफ फादर हा नाही आहे. तर याला डिलीट करायचं आहे. नेम ऑफ मदर पण आहे. आधार नंबर ऑफ मदर नाही आहे. तर बघा हे डिलीट करून घेऊ आपण. डिलीट करायचं. लेफ्ट क्लिक करून पहिले कॉलम सिलेक्ट करायचा. मग लेफ्ट क्लिक करून डिलीट करायचं याला. बघा अजून काय आहे आपल्या इथं. जन्मदिनांक आहे, लिंग आहे, बाळाचे नाव आहे, वडिलाचे नाव आहे, आईचे नाव आहे. मुलाच्या जन्मावेळी पालकाचा पत्ता आहे. पालकाचा कायमचा पत्ता आहे. म्हणजे ॲड्रेस ऑफ पॅरेंट ॲट द टाईम ऑफ बर्थ ऑफ चाइल्ड आणि परमनंट ॲड्रेस ऑफ पॅरेंट. तर बघा हे आहेत. हे दोन्ही पण आहेत. ॲड्रेस ऑफ पॅरेंट ॲट टाईम ऑफ बर्थ पण आहे. हा पण आहे परमनंट ॲड्रेसवाला. त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ आहे का आपल्या याच्यामध्ये? तर बघा जन्म ठिकाण आहे. त्यानंतर डायरेक्ट नोंदणी दिनांक, नोंदणी क्रमांक हे ऑप्शन आहे. तर बघा प्लेस ऑफ बर्थ आणि डायरेक्ट डेट ऑफ रिपोर्टिंग आहे. तर प्लेस ऑफ बर्थ ठेवायचा आणि डेट ऑफ रिपोर्टिंग पण आहे बघा तिथं. तर हे जे मधातले आहे 3 याला तुम्ही डिलीट करायचं आहे. मग डायरेक्ट कुठला आहे? रजिस्ट्रेशन नंबर हा सिग्नेचरचा आहे का? नाही आहे. याला करायचं डिलीट आणि नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर आहे. बघा डेट ऑफ रजिस्ट्रेशन हे बाकी सर्व आपल्याला डिलीट करायचं आहे. डिलीट आणि आता आपण सॉर्ट केल्यामुळे इथं तुम्हाला सर्वच हे 365 दिवसापेक्षा जास्त आहे. तर त्याच्यामुळे हा डेचा कॉलम पण तुम्हाला काय करायचं आहे, डिलीट करायचा आहे. मग त्यानंतर तुम्हाला तक्ता क्रमांक 1 मध्ये जेवढे तुम्हाला बघा 12 नंबरचा कॉलम 12, 13, 14, 15, 16, 17 एवढे सर्व तुमच्या एक्सेल शीटमध्ये टाकायचे आहे. ठीक आहे. एक तर इंग्लिशमध्ये टाका, एक तर मराठीमध्ये टाका. इथं 12, 13, 14, 15, 16, 17 हे सर्व तुम्हाला लिहायचं आहे. बघा आता मी हा घेतो पहिला. इज द बर्थ रजिस्टर्ड बाय कोर्ट. आता हा आहे. त्याच्यानंतर आहे बघा मी इथं सर्व आपले कॉलम टाकून घेतले आणि याला एक वेळेस सिलेक्ट करून पहिल्या नंबरच्या रोलला इथं रॅप टेक्स्ट म्हणून ऑप्शन आहे ते क्लिक करायचं आणि ह्याची हाईट वाढवायची. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे तुम्ही लिहिलंय ते सर्व दिसेल. आता बघा तुम्ही हे जेवढे 365 दिवसावरील एंट्री आपण इथं कॉपी केलंय, याला सर्वाला वेगळ्या-वेगळ्या याच्यात कॅटेगरीज करायचं आहे आपल्याला. कारण की आता बघा हा इथं आहे. जी एंट्री आहे नेम ऑफ चाइल्ड काय आहे? तशवर खान हबीब. तर त्याला
आता हे कोर्टच्या आदेशाने दिलं आहे का? नंतर इज द बर्थ रजिस्टर्ड बाय ऑर्डर ऑफ सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणजे एस-डी-ओ असतात. आता याने दिलेले खूप कमी असतील एस-डी-ओ सरांच्या आदेशाने. तर बरेच आहेत, की ते तहसीलदाराच्या आदेशाने दिले आहे का? ते बघायचं. इज बर्थ रजिस्टर्ड इश्यू बाय बिलो रँक ऑफ तहसीलदार. आता तहसीलदारापेक्षा कमी कुठले-कुठले रँक आहे, नायब तहसीलदार अजून कुठले असतील याने दिले आहे का? आता किंवा काय होते, कधी-कधी काही लोकांनी बनावट ऑर्डर काढल्या आहेत तहसीलदाराच्या, त्याने दिला आहे का? आणि काही ऑर्डर आता बऱ्याच ऑर्डर अशा आहे, की कुठलाच आदेश न घेता काढल्या आहेत. तर आता बघा, आता आपण समजू, की ही यांनी तहसीलदाराच्या आदेशाने काढल्या आहे. तर मग इज द बर्थ रजिस्टर्ड बाय ऑर्डर ऑफ तहसीलदार, तर याला येस म्हणायचं. येस म्हणायचं. आता हे इथे येस म्हटलं, तर बाकी सर्व नो येतील. नो. हे पण नो आहे. याने फेक आदेश घेऊन काढलेच नाही, तहसीलदाराचा आदेश घेऊन काढलाय. आणि परस्पर इंटरव्ह्यू का? नाहीये. हे पण नो आहे. आता बघा, आता शेख गफार शेख हा जो मुलगा आहे, याच्या वडिलांनी काय केलं? तहसीलदाराचा आदेशाची किचकट प्रोसिजर आहे, तर त्यांनी काय केलं? डायरेक्टच ग्रामपंचायतमध्ये जाऊन परस्पर काढून घेतला काहीतरी बोलून वगैरे दबावात आणून. ही जी गोष्ट चुकीची आहे. तर आता बघा यांनी विदाऊट कुठल्या ऑर्डर तहसीलदारचा आदेश न घेता घेतला, तर इथं तुमचं येस येईल. येस. आणि बाकी सर्व केसमध्ये नो येईल. कॉपी करून इथं करू. आता बाकी सर्व ठिकाणी नो येईल. ठीक आहे. अशा अशा रीतीनं तुम्हाला सर्व एंट्रीसाठी येस, नो टाइप करायचं आहे. आता एका ठिकाणी एकच ठिकाणी याच्यापैकी कुठल्यातरी एकाच ठिकाणी येस येईल. बाकी सर्व रोमध्ये बाकी सर्व ठिकाणी नो येईल. ठीक आहे. आता जर समजा तुमचं एखाद्या वेळेस होऊ शकते, की कोर्ट 2023 मध्ये कोर्ट आदेशाने पण दाखले घेतले. आता इथं तुम्हाला येस करायचं आहे. येस. बाकी सर्व ठिकाणी नो येईल मग. ठीक आहे. हां. आता जे दाखले तुम्ही तहसीलदाराच्या आदेशाने घेतले आहे, तर जिथं-जिथं तुमच्या इथं यस येईल, जे दाखले तुम्ही तहसीलदाराच्या आदेशाने घेतले, आता बघा हा घेतलाय तुम्ही तहसीलदार साहेबाच्या आदेशाने कुठला? पहिलावाला, तस्वर खान हबीबचा. तर याच्यासोबत तुम्हाला त्याचा जो आदेश आहे तहसीलदार साहेबाचा, तो तुम्हाला जोडायचा आहे. तर असे जर तुमचे जेवढे असतील, जेवढ्यांसाठी तुम्ही घेतलं, तर या लिस्टसोबत ते आदेशसुद्धा तुम्हाला जोडायचे आहे. आणि जे आपले ही लिस्ट करून सर्व तुम्हाला तहसील ऑफिसला पाठवायची आहे. आता याच्यामध्ये जे ग्रामपंचायतवाले आहेत, ते विस्तार अधिकारी आरोग्य यांच्या मार्फत पाठवतील. जे नगर परिषदवाले आहेत, ते डायरेक्ट तहसीलला देतील. मेडिकल कॉलेजवाले डायरेक्ट देतील. आर-एच-एस-डी-एच वाले डायरेक्ट तहसीलदार साहेबाला देतील. पी-एच-सी वाले काय, ते त्यांचे आरोग्य सहाय्यक आहे, जे टी-एच-ओ ऑफिसला पाठवतील, तिथे कंपाईल होईल आणि टी-एच-ओ ऑफिसवाले डायरेक्ट तहसीलदार तहसील ऑफिसला पाठवणार आहेत. तर ही अशी प्रोसिजर आहे. ज्या प्रकारे तुम्ही जन्माची यादी काढली, त्या प्रकारे तुम्ही इथं मृत्यूची पण काढायची आहे. आता जेव्हा तुम्ही डेथला इथं सिलेक्ट करणार, जेव्हा तुम्ही डेथला सिलेक्ट करणार, आता माझ्याकडे संस्थेचं लॉगिन नाहीये, तरी तुम्हाला समजेल इथं. जेव्हा तुम्ही डेथवर क्लिक करणार, तेव्हा तुम्हाला तिथं डेथ रजिस्टर येईल. डेथ रजिस्टर असं पूर्ण लिहून येईल. तिथं क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला 1 ऑक्टोबर 23 ते 31 डिसेंबर 23 पुन्हा करायचं आहे. 1 जानेवारी 24 ते 31 डिसेंबर 24 आणि 1 जानेवारी 2025 ते 16 सप्टेंबर 25 पर्यंत. आता तुम्ही ह्या डाउनलोड करणार. जेव्हा तुम्ही डाउनलोड करणार, डेथ रजिस्टरची यादी डाउनलोड झाली आहे. आता मागची जी यादी दिसते ती आपल्याला अशी सॉर्टेड दिसते. आता हे बघा, हे काहीच होत नाही पुढे-मागे. हां, ठीक आहे, जाते. तर खूप सारी यादी आहे. आपण याला कमी करू पुढे. तर सर्वात आधी काय करायचं आपल्याला, या दिमागच्या ऐवजी इथं डेज टाकायचे. पण आता इथं होते का? होत नाही. तर यासाठी काय करायचं बघा, इथं इनेबल एडिटिंग इथं वरती पण आहे. इनेबल एडिटिंग म्हणायचं आणि रिमार्क्सच्या ऐवजी आता इथं आणखी येत आहे, द सेल ऑर चार्ट यू ट्राइंग टू चेंज इज ऑन प्रोटेक्टेड शीट. आता असं जर तुमच्या इथं लिहून येत असेल, तर इथं ओके म्हणायचं. इथं फाईलमध्ये जायचं. फाईलमध्ये आल्यावर इथं इन्फो म्हणून आहे बघा, इन्फो.
इथे इन्फोत आल्यावर इथं बघा प्रोटेक्ट वर्कबुक वगैरे असं लिहिलंय. इथं आहे बघा खाली अनप्रोटेक्ट. तर अनप्रोटेक्टवर तुम्ही जेव्हा क्लिक करणार, तेव्हा तुम्ही इझिली एडिट करू शकणार. आता बघा इथं काय करायचं आपण डेज लिहायचे डेज. डेज. ठीक आहे. आता डेज लिहिल्यावर इथं करायचं तुम्ही इक्वल. मग नंतर काय करायचं बट डेट ऑफ रिपोर्टिंग इथं क्लिक करायचं. आता इथं डेट ऑफ रजिस्ट्रेशन पण आहे. याच्यावर क्लिक नाही करायचं. इथं डेट ऑफ रिपोर्टिंग वर क्लिक करायचंय. नंतर करायचं वजा, मायनस चिन्ह. नंतर इथं हात लावून इथं तुम्ही जेव्हा क्लिक करणार, त्यानंतर सरळ ही पट्टी सुरुवातीला यायचं. मग कुठंच टच करायचं नाही सेलवर. मग इथं डेट ऑफ डेथवर क्लिक करायचं. ठीक आहे. आता सरळ शेवटी यायचं. आता तुम्हाला इथं दिसेल V6 - B6 इथं करायचं एंटर. आता इथं 6 दिवस झाले आहे तुमच्या मृत्यू होऊन रिपोर्टिंगसाठी. आता जेव्हा तुम्ही इथं सर्व्हरवर क्लिक कराल, तेव्हा तुम्हाला असे दिवस दिसतील. आता आपल्याला काय पाहिजे? 365च्या वरचे पाहिजे, 1 वर्षापेक्षा वरती. आता जसं आपण मागे केलं, तसंच आपण इथं सेंड करू. सर्व आपलं रो आहे, तर याला सिलेक्ट करायचं हिरव्याला. इथं इथं एकदम कोपऱ्यामध्ये बघा इथं 5 वर आहे, तिथे क्लिक केलं मी. नंतर करायचं इथं फिल्टर नावाचं, इथं सॉर्ट अँड फिल्टरमध्ये फिल्टर नावाचं ऑप्शन आहे. जेव्हा तुम्ही तिथं क्लिक करणार, तेव्हा डेज मध्ये इथं जो बाण आहे त्याच्यावर क्लिक करायचं. इथं जेव्हा तुम्ही क्लिक करणार, तेव्हा इथं सॉर्ट लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट म्हटलं आहे. त्याच्यावर क्लिक करा. बघा तुम्हाला सर्वात जास्त दिवस येतील. नंतर त्यात कमी, 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 कमी आणि असे कमी, कमी होत जातील. आता बघा यातल्या आपल्याला कामाचे कुठले आहे? कामाचे आपल्या यातले फक्त 365 पेक्षा जास्त जे आहेत तेच आहेत. तर तेवढेच आपण घ्यायचे. आता आपण काय करू? एक तर तुम्ही हे कॉपी करा, एक तर बाकी सर्व डिलीट करून टाका. आता मागच्या केसमध्ये आपले बरेच होते, वरती दिसत होते, त्यामुळे आपण ते कॉपी केल्याने दुसऱ्या शीटवर पेस्ट केले. आता आपण इथं काय करू? खालचे सर्व डिलीट करून टाकू. म्हणजे पहिले 2 जे आहेत तेच आपल्या कामाचे आहे, बाकी आपल्या कामाचे नाही. तर बघा इथं मी बाकी सर्व सिलेक्ट करतो आणि डिलीट करतो. हे डिलीट झाले. आता याच्यामध्ये पण हे एवढे सारे कॉलम आपल्या कामाचे आहे का? नाही आहेत. तर आपल्या तक्ता क्रमांक 2 मध्ये बघायचं काय-काय कामाचं आहे आपल्या. तर नेम ऑफ डिसीज कामाचं आहे, मृत व्यक्तीचे नाव. नंतर आधार याचं कामाचं नाही आहे. सेक्स मृत व्यक्तीचा पाहिजे आपल्याला. नंतर नेम ऑफ मदरचा कॉलम ठेवायचा. आधार नंबर ऑफ मदर डिलीट करायचा आहे. नंतर नेम ऑफ फादर पाहिजे, हा डिलीट करायचा आहे. आधार. आता मृत व्यक्तीच्या पती-पत्नीचे नाव पाहिजे तो ठेवायचा. त्याच्या पुढचा आधार ऑफ हसबंड, वाईफ ते पाहिजे नाही आपल्याला. स्पाउस डिटेल पाहिजे नाही, एज पाहिजे नाही. हे सर्व डिलीट करायचे. ॲड्रेस लागणार आहे आपल्याला. मृत्यूच्या वेळेचा परमनंट ॲड्रेस पण लागणार आहे. प्लेस ऑफ डेथ पण लागणार आहे. त्यानंतर त्यानंतर बघा, इथं हे जे सर्व आहे, हे डिलीट करायचे. डेट ऑफ रिपोर्टिंगपर्यंत. सिग्नेचर ऑफ इन्फॉर्मेट काही गरज नाही आपल्याला, डिलीट करा. डेट ऑफ रजिस्ट्रेशन पण पाहिजे नाही. हे सर्व तुम्हाला डिलीट करायचं आहे. आता हे जे 2 नावं आहेत आपले 365 पेक्षा वरचे. आता याला असं कमी-कमी करून घ्यायचं. कमी-कमी करायचं. एका पेजवर तुमचं बसलं पाहिजे. जे तक्ता क्रमांक 2 मध्ये दिलाय, तेच तुम्हाला घ्यायचं आहे. बघा आता किती मोठी शीट होती, कमी झाली. आता हे आपले सर्व एका वर्षामध्ये आलं 365 दिवसांपेक्षा वरचे. तर आता हा पण डेटचा आपल्याला डिलीट करायचा आहे. कारण की आपल्याकडे आले आहे 365 पेक्षा वरचे. आता याला मी डिलीट करतो. आता आपल्या तक्ता क्रमांक 2 मध्ये बघा, इथपर्यंत आपण केलं. 12 पर्यंत घेतले. आता हे सर्व आपल्याला तिथं टाकायचं आहे. म्हणजे न्यायालय आदेशाने जन्ममृत्यू केलाय का? उपविभागीय दंडाधिकारी आदेशाने जन्ममृत्यू केलाय का? ठीक आहे. तर आता ते आधी इकडे कसं आहे इंग्लिशमध्येच माहिती भरली आहे. त्यामुळे मी इंग्लिशमध्येच टाकतो. तुम्ही मराठीमध्ये टाकलं तरी चालेल. आता बघा हे तक्ता क्रमांक 2 वरचे जे बाकी कॉलम होते ते मी इथं लिहून घेतले आहेत. याला करायचं थोडं मोठं करायचं याला.
आणि सेम जसं आपण बर्थसाठी केलं, इज द डेट रजिस्टर्ड बाय कोर्ट ऑर्डर असेल तर हो म्हणायचं, नसेल तर नाही म्हणायचं. आता सपोज करा, की ही जी पहिली डेथ आहे, मोहम्मद यासीन मोहम्मद यांची, ही समजा तुमची कोर्ट ऑर्डरने असेल, तर त्याला येस म्हणायचं. बाकी तुमचे सर्व नो येतील. आता दुसऱ्या व्यक्तीची तहसीलदाराच्या आदेशाने केली आहे नोंद. तर कोर्टाने केली आहे का नाही केली आहे? तर इथं नो म्हणायचं. सब डिव्हिजनल ऑफिसर, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर यांनी केले का नो नो म्हणायचं. इज डेट रजिस्टर्ड बाय तहसीलदार तर केली आहे. इथे येस म्हणायचं. बाकी ठिकाणी काही नो. तुम्हाला काय सांगितलं एका ठिकाणी जर येस असेल तर बाकी सर्व ठिकाणी इथं बाकी सर्व ठिकाणी नो येईल. आणि आपल्या पत्रात दिल्याप्रमाणे जे तुम्ही तहसीलदाराचे आदेश इथं जिथं लिहिले आहे आणि जिथं घेतले आहे, तर ही जेव्हा तुम्ही लिस्ट देता, त्यावेळेस ते तहसीलदाराच्या आदेशाची एक प्रत तुम्हाला सोबत जोडायची आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे ही प्रोसिजर करायची आहे आणि ही मिनिमाइज कॉपी कमी-कमी आता बघा जे महत्त्वाचं आहे ते माहिती तुम्हाला व्यवस्थित सॉर्ट करून याची तुम्हाला एक कॉपी एक्सेल शीटमध्ये आणि एक झेरॉक्स कॉपी अशा प्रकारे द्यायची आणि सर्वात महत्त्वाचं बघा तक्ता क्रमांक 2 वर सर्वात खाली काय आहे, निबंधक जन्म मृत्यूची सही व शिक्का तुम्हाला टाकायचा आहे. सेम जन्माच्या वेळेस पण ठीक आहे. याशिवाय जर तुमचं इथं निबंधकाचा तुमचा सही शिक्का नसेल, तर आपण ते तुमची माहिती व्हॅलिड पकडल्या जाणार नाही. ग्रामपंचायतसाठी तुमचे ग्रामपंचायतचे सचिव, पी-एस-सीसाठी तुमचा मेडिकल ऑफिसर, ठीक आहे. आर-एच-एस-डी-एससाठी तुमचे तिथले एम-एस आणि तुमचे नगरपंचायतचे मुख्याधिकारी हे तुमचे निबंधक आहेत. तर यांची सही आणि शिक्का करून हे तुम्हाला पुढे पाठवायचं आहे.